नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ही हाती लागली आहे. सध्याच्या सरकारकडून राज्य शासकीय सेवेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. खरं तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षावरून 60 वर्ष करण्याची मागणीही करण्यात आली आहे. सध्या राज्य शासकीय सेवेतील अ, ब, क संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्ष इतके आहे. दुसरीकडे ड संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष इतके करण्यात आले आहे. तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सुद्धा 60 वर्ष एवढे आहे. एवढंच नाही तर देशातील जवळपास 25 राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सुद्धा 60 वर्ष करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने उपस्थित केली जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे माजी मुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे वेळोवेळी स्पष्ट करण्यात आले. मात्र सरकारकडून या संदर्भात अजूनही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. अशी सगळी परिस्थिती असतानाच आता सध्याच्या सरकारकडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला. वर्तमान सरकारने राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय तर वाढवले नाही, पण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा विविध विभागामध्ये कंत्राटी पद्धतीने रुजू करून घेण्यास मंजुरी दिलेली आहे. सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबतचा निर्णय झालेला नसला तरी देखील या नव्या निर्णयामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या या नव्या धोरणानुसार निवृत्तीनंतर सुद्धा सरकारी कर्मचारी वयाच्या 65 वर्षापर्यंत नोकरी करू शकणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे जर सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता चांगली राहिली तर त्यांना वयाच्या 70 वर्षापर्यंत काम करण्याची संधी सरकारकडून दिली जाणार आहे. राज्य सरकारकडून घेण्यात आलेला हा निर्णय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायी असल्याचे बोलले जात आहे. परंतु या निर्णयामध्ये काही अटी सुद्धा लावून देण्यात आलेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या निर्णयाचा फक्त अ आणि ब या दोन संवर्गातील सेवानिवृत्त राज्य कर्मचाऱ्यांनाच फायदा होणार आहे. क आणि ड संवर्गातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. ज्या अधिकाऱ्यांवर किंवा कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशी सुरू असेल त्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार नाही. दरम्यान सेवानिवृत्त झाल्यानंतर पुन्हा कंत्राटी पद्धतीने सेवेत रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या वेळी असलेले मूळ निवृत्ती वेतन आणि इतर भत्ते दिले जातील अशी माहिती यावेळी दिली जात आहे. आस्थापनांमधील एकूण पदांच्या 10% पदांवर सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना नियुक्ती करता येते. कंत्राटी पद्धतीने नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्यांना कमाल 80,000 रुपयापर्यंतचे वेतनही दिले जाणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.